बोटीच्या वरती होऊ शकता. फटका पडलाय 30,000 वर. म्हणजे काय त्याच्या रात्री 2 वाजता जेवलं तेवढंच. 3 वेळा खाल्लं मी, एकदाच खाल्ली. 3 वेळा बिर्याणी खाल्ली नॉनव्हेज. मिरच्या आणा आणि मिरच्या बघा कशा दिल्यात. मिरच्या तळल्या पण नाही, तशाच आणून दिल्यात डायरेक्ट बाजारात. जसं घेऊन येतो तशाच घेऊन आल्या डायरेक्ट. आपण बोटीच्या वरती सांगच्या वरती आहे. पूर्ण व्ह्यू बघितला असं परत एकदा दाखवतो. पण आत्ताच थोड्या वेळापूर्वी आलो आणि 3 वाजता आलो आणि पहिलं झोपलो आणि आत्ता चाललोय न्यू व्लॉग शूटला. सो पार्ट 3 असणार आहे. आत्ता चाललोय आपण बीचवर, गोवा बीचवर चाललेलो आहे. तो बघा व्लॉग कसा होता आहे. पूर्ण गँग आमची गेलेली बाहेर मेकअप वगैरे आणि बघा रूमची हालत काय केलेली आहे. सो आता चला पहिलं गाडीत जातो आणि सगळं मटेरियल ठेवून येतो. माझ्या अंगावर दिलेलं आहे सगळे टाकून. काय राहिलं नाही ना काही. चला एसी बीसी वगैरे बंद केलेलं आहे. चला आता खाली जाऊ. लवकर गेले निघून पटापट आवरलं त्यांनी. आपल्यासाठी थांबली नाही कुठे. बीचवर जाऊ. गाडी बहुतेक ना पलीकडे पार्क केलंय, तिकडे बघू शकता. आणि आजचा व्लॉग कसा होतोय ते नक्की सांगा. सो आज व्लॉगचा लास्ट डे पण असू शकतो. तसं आमचं फिक्स नाही की अजून एक दिवस राहायचंय. सो बघा आता. हा नट्टपट्ट चाललाय गाईच. तिकीट टाकले, आपलं मटेरियल होऊ शकता. चला थांबा बसू द्या. So, बघा. गाडी अडवलेली आणि लायसन गावात नाही आमचं. सो गोव्याच्या पोलिसांनी पकडलेलं आहे बघा. सो आता काय होते काय माहिती नाही. पोलीस तर काय सोडायला तयार नाही. आणि लायसनच बघतोय आम्ही. जरा मोबाईलमध्ये डॉक्युमेंट वगैरे चेक करतोय. काय खरं नाही. लायसन पण गावाला वरती साईडला म्हणतात 5,000 द्या. आणि तसं लायसनचा फटका पडलाय 30,000 वर. म्हणजे गोव्याला येऊन असं एवढं नुकसान झालेलं आहे. 30,000 खतरनाक विषय. आणि तोच विषय आता सॉल्विंग चालू आहे. आम्हाला येताना काय वाटलं नाही, येताना नाही पकडलं, पण जाताना कसं काय पकडलं काय माहिती. काय आता बघा, आता पुढे सोल्युशनच करायला लागेल. काहीतरी 5,000 एक द्यायला लागेल. काय त्याच्या अवतारावरून तो वाटत. गुंडे लोक से डरना पडेगा उससे. त्याच्या खांद्यावर मी आपले बोला आपली गुन्ह्याची ना काय आपल्या इकडे बिल्ली करायची बाहेर नाही आपले बोलले तर नाहीच आवाज येत बेकार. हे टाकलं फाईन ऑनलाईन नाही टाकलं. गाणगापूरला गेलो मला किती दिले असे बाहेरून पैसे. 1,000 काम झालेले. 500 रुपये दिले. 1,000 रुपये घेतला.
तो फक्त काय बटन दाबत आता दाबायचं किंवा फाईन टाकणार आहे आता. दिवशीचं माझ्या परवा दिवशी द्यायला झालं तुम्हाला हे करून घ्यावं. ते काय 50 रुपयाचं असतं ना. हा असं पुढं ते करून ठेवू. गाईच पीयूसी पण नेमके कालच व्हॅलिड झालते, लक्षातच नव्हतं. ते काय फक्त 50 असते पण लक्षात नाही. बटन काल घ्यायला. बाबा, तुला काय लागणार? पण खाऊन पिऊन येऊन भूक लागले बाळा, पोटात काय तर टाकलं पाहिजे. त्याचं काय करेल काय माहिती. मला पण लय भूक लागली आहे. भूक किती जेवलो व्हायची? नाही भूक किती व्हायची? रात्री 2 वाजता जेवलो जेवढंच आहे. अरे, 3 वेळा खाल्लं मी, एकदाच खाल्ली. 3 वेळा बिर्याणी खाल्ली. नॉनव्हेज. नॉनव्हेज विचार किती का थोडंफार जेवण वगैरे करतो. उपाशी आहे बघा. एखादंच असल्यामुळे म्हणून एखादं असल्यामुळे आम्ही व्हेज ऑर्डर केलेलं आहे. 12च्या आधी चालले ती 12च्या आधी खाल्ले. 1 वाजता होय. कर खाल्ले गप. हा मग चिकन पण खाल्लं. मी आलो त्यावेळेस काय हा बरोबर. त्यावेळेस त्यानंतर पण 11 नाही, वाजले त्यानंतर होते. पण आम्ही सेपरेट वर आलतो का तेव्हा खाल्लं. आमच्या लक्षातच नाही ना. सो आता व्हेज चालू करतो. रात्री भरपूर एन्जॉय केलेला आहे आणि मग याच्यानंतर आपल्याला बीचवर जायचंय. त्यांना म्हणलं मिरच्या आणा आणि मिरच्या बघा कशा दिल्यात. मिरच्या तळल्या पण नाही, तशाच आणून दिल्यात डायरेक्ट बाजारात जसा घेऊन येतो तशाच घेऊन आल्या डायरेक्ट. कसं आहे बीचवर आलेले आता आणि